हाय नमस्कार. चला तर हे बघा मस्त अशी चालली आहे शेव करायची. आणि आज कॉन्ट्रॅक्ट माझ्याकडे शेवचं, कारण की मी बनवते. येते का? एकदा पण बनवली होती, आता ही दुसरी बार आहे. नाहीतर हीच दरवेळेस शेव काढतात. म्हणलं ह्यावेळेस आपण बनवून बघू आपल्याला येते का नाही. तू कवा शिकायची? हा तू कवा शिकायची? येणार की माझ्यासारखं तर जिद्दी कोणच नाही. मी म्हणजे कसं ठरवलं की ठरवलं आईसारखंच शिकायचं येऊन जातं. काय शेवटीला पाहिजे काय. चला तर झालं मस्त. असं आता तुम्हाला कशी पिळते मी ती छानपैकी ती पण दाखवते छान. आणि ही तुम्ही म्हणता शेव कशात चालली, तर ही चालली आहे चिवड्यासाठी. चिवडा आपण बनवतो ना, त्याच्यासाठी आपण ही घरी शेव बनवतो आणि ती चिवड्यात टाकतो. दमाने घ्यायचं, तेल लावची खाली असं. मला शिकवतात ते प्रोसेस आहे ती छोटी याची चाळण आणली आहे, पण ती लय मोठी झाली. त्याला दांडकी साहित्य हा ती बसत नाही व्यवस्थित, म्हणून आता दुसरी आणावं लागेल. त्याला लय मोठी कढई लागते, त्याच्यामुळे मग नंतर बसेल ती. चला तर बघितलं का आपलं कसं फ्रेश तेल आहे. फ्रेश असं प्रत्येक ह्याला वेगवेगळं तेल वापरतात. कसं काय अख्खं कढई भरून छान असा घाणा मस्त पैकी खूप छान. शुभ्र आहे इथं आरडती मधनं आणलं ती खेळतीये, आणि तिला टोपण नाही निघलं ना ते की मग आरडते. तर कोण कोण अशी शेव बनवतं, म्हणजे दिवाळीला सगळेजण बनवतात बरं का, गावाकडले सगळे बनवतात शेव. पण फरसाण टाकत असेल चिवड्यात, पण आम्ही नाही टाकत. म्हणजे घरी भरलंच. एवढं झाले आता 3 घाणे झालेत. हे असं गार झाल्या त्या ह्याच्यात टाकायचं, कारण की हे गरम नाही जाऊन त्याला. उलटी मारायची. चला तर कोण मस्त. आणि मला आवडतं बरं का शेव करायला. ह्याची वाफ पण लय जबर लागते, म्हणजे थोडीशी लागली तर अशी नाही लागत, वर धरावं लागतं. आणि असं दाबायचं सोऱ्यापेक्षा ही सोरा सोपा आहे. असं गोल गोल फिरवलं ना तर येऊन जाईल. ज्याच्या घरी दाबायचं सोऱ्या आहे ना त्यांनी असं गोल गोल आणा. तुम्ही काय म्हणताय ह्याला? सुरव्या. 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 तुम्ही पहिल्यापासून तीच म्हणते. हा हा आम्ही सोऱ्या म्हणतो तिकडं, मम्मीच्या तिकडं. ती तशी सवय लागली. तुम्ही काय म्हणता ते पण मला कमेंट करून सांगा. हाय नमस्कार. तर चला आज खूप गडबड. शंकरपाळ्या, चिवडा बनवला, पॅकिंग, धपाट्याचं पीठ पॅकिंग केलं. तुम्हाला धपाट्याच्या पिठाची पॅकिंग वगैरे सगळं आम्ही दाखवू. लाडू पण पॅक केलं. एका तास ह्या बनला. लाडू कुठं पाहिजे? कर्नाटकलाच पाहिजे बहुतेक. तिकडे द्यायचे लाडू. ती सगळं व्यवस्थित पॅक केला का बॉक्स पॅकिंग करून राहिली ती पण करून घ्यायची. आणि ह्या चालल्या शंकरपाळ्या. तर शंकरपाळ्या पण ऑर्डर होती. काय झालं, वहीची ऑर्डर होती आणि माझ्या लक्षातच नाही आलं. मी एवढं चेकच नाही केलं ना. आता कुरिअर करताना भरताना मला दिसलं. मग आई म्हणल्या चल. आई जेवल्या. कसं काय फ्रेश ऑइल मस्त असं. सगळ्या ह्याला प्रत्येकाला आम्ही वेगवेगळं तेल वापरतो. आता जे रोज व्हिडिओ बघत असतील ना त्यांना कळत असेल, दिसत असेल की ताई खरंच तेल वापरतात मस्त अशा. मस्त चला तर झाली शेवटची चपाती आहे. जेवढी ऑर्डर आहे तेवढीच आयला म्हणलं बनवू. आज कंटाळा आलाय, नंतर न राहिलेलं ऑर्डरचं उद्या परवा बनवून देऊ. चालली एक 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 बनवून द्यायचं. सगळं आपण देतो ना बनवून फ्रेश असं.
क्वांटिटी थोडीच असते आमची, 2 किलो 1 किलो करायचं मस्त. शंकरपाळ्या खूप छान करतात आई शंकरपाळ्या. चिवडा पण आहे आपल्या तिकडे, चिवडा पण दाखवते आहे शंकरपाळ्या. चला तर कसं काय मस्त चिवडा, जे मोठे पातेलं होतं त्याचं नवीन आज उद्घाटन केले, छान असा चिवडा बनवला असा मस्तपैकी. शेंगदाणं घरची शेव, आता ही व्हिडिओ काढायला हे नव्हतं त्याच्यामुळे व्हिडिओ डायरेक्ट शेवचा आणि हे चिवडा मिसळलेला चालत. छान असं हिरवी मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर, मक पोहे, परत आपले कच्चे पोहे, शेंगदाणे सगळं सगळं आपण टाकून मस्त असा चिवडा बनवलाय. घ्या चिवडा, ऑर्डर तुम्हाला द्यायचा असेल तर तुम्ही देऊ शकता. ज्याला गोड नाही ना आवडत ते असं तिखट झणझणीत मस्त अशी लसणाची चटणी वगैरे सगळं घरी, सगळं तुम्हाला घरगुती पद्धतीने मिळेल. आता ही ऑर्डर आहे, ती ऑर्डर भरायची आहे, पण सकाळी बनवलाय ती थोडा थंड होते म्हणून थांबले. आता भरायचं, ती शंकरपाळे झाले, ते गार झालाय, आता भरून घ्यायचं. चला तुम्हाला पीठ पण दाखवतो, पीठचं पॅकेट कसं आहे. छान असं हे धपाट्याचं पीठ आहे. 1 किलो तेवढं पीठ येतं तुम्हाला. 2-3 वेळा 3 वेळा होतील मस्त असे धपाटे. तर घ्या तुम्ही पीठ. पण हे आता नवीन आपण सुरू केले, एवढी पॅकिंग करून ठेवली आहे ज्यांनी ऑर्डर टाकण्याची. आणि लाडू पण पॅक केलेत, लाडू पण तुम्हाला दाखवते पॅक केलेला. चल हे गावरान तुपातले रवा लाडू, हे शेवचे लाडू, हे आपले पॅकिंग केलेत, अजून करायचे. थोडी लाईट येईल त्याच्यामुळे ह्या कापण्या मस्त अशा, आणि हे शेंगदाण्याचे लाडू. आणि आता शंकरपाळे होते, म्हणजे तुम्हाला सगळे प्रोडक्ट ह्या व्हिडिओत दाखवलेले आहेत. शेवचे लाडू, रव्याचे लाडू, शेंगदाण्याचे लाडू, तुपातले विना तुपातले, ते पण हे पण गावरान तुपातले, कापण्या, चिवडा, शंकरपाळी आणि धपाट्याचं पीठ, एवढं सगळं आपल्याकडे भेटतं. आणि तुम्हाला दुसरी कशाची ऑर्डर टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता. आणि घ्या कसे वाटतात लाडू वगैरे ते पण सांगा कमेंट करून. आणि बाय सगळ्यांना.